गणपती बाप्पांचे आवडीचे उकडीचे मोदक किंवा मकर संक्रांतीमध्ये मिळणारी गुळाची पोळी, महाराष्ट्रातली नावाजलेली गाजलेली आणि महाराष्ट्राची ओळख पुरणाची पोळी आणि अनेक असे पदार्थ जे ऐकून तोंडाला आपल्या पाणी सुटतंच. असंच एक अनेक असेच पदार्थ देणारं एक रेस्टॉरंट जे कॉलेज रोड नाशिकमध्ये आहे, पुरणवरण. इथे आपल्याला हे सगळे पदार्थ मिळतात. आपण कोणत्याही जगाच्या टोकावर जरी असलो तरी पण आपल्याला घरच्या वरण भाताची, आईच्या हातच्या थालपिठाची, भाजीपोळीची, पिठलं भाकरी, भरीत भाकरी याची आठवण येतेच. अशाच खाण्याच्या संदर्भात, महाराष्ट्रीय जेवणाच्या संदर्भात, त्याच्यामागचे जे कारणं आहेत किंवा ऋतूंनुसार आपले बदलते पदार्थ ते का बदलतात, कसे बदलतात, या सगळ्यांविषयी आपण या पॉडकास्टमध्ये चर्चा केली आहे. पुरणवरण याचे को फाउंडर मानसी लेले यांच्याबरोबर ही आपण मजेशीर गप्पा, मजेशीर चर्चा आपण या पॉडकास्टमध्ये केली. तुम्हाला पॉडकास्ट नक्कीच आवडेल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. तर पुरणवरण मी स्वतः पण येऊन गेलो, फूड सगळं टेस्ट केलं. पिठलं भाकरी, ठेचा, उकडीचे मोदक सगळं खाल्लं आणि माझ्या फॅमिलीला आणि मला सुद्धा खूप प्रचंड आवडली टेस्टसुद्धा, आणि त्याची ऑथेंटिसिटी पण जी ना ती पण प्रचंड आवडली. तर मग हे पुरणवरण हे असं एस्टॅब्लिशमेंट करण्याचं कुठून स्टार्ट कसं झालं किंवा हे नाव पण कसं सुचलं? ओके, पुरणवरणची एस्टॅब्लिशमेंट आम्ही गेल्या वर्षी जानेवारीत केली की महाराष्ट्रीयन फूड देणारं एक आउटलेट आम्हाला आपलं उभं करावं हे आमचं स्वप्न होतं. आणि पुरणवरण हे नाव घेण्यामागे बेसिक रिझन, आपण कायम म्हणतो की पुरणावरणाचा स्वयंपाक केला किंवा पुरणावरणाचा नैवेद्य दाखवला, आणि आमचं असं डोक्यात होतं की पुरणपोळी आणि वरण भात हे दोन पदार्थ ज्या दिवशी मी 365 दिवस देऊ शकेन त्या दिवशी पुरणवरण हे नाव घेऊन मी ऑनबोर्ड जाईन. सो तुम्ही कधीही पुरणवरणला आलात तरी तुम्हाला पुरणपोळी आणि वरण भात 365 दिवस तुम्हाला तिथे मिळतं. आणि हे ते दोन शब्द आहेत की हे आपण सगळ्या चांगल्या गोष्टींची असोसिएट करतो. देवाला नैवेद्य कसला दाखवला तर पुरणावरणाचा नैवेद्य दाखवला, किंवा काहीतरी घरी कार्य आहे, स्वयंपाक कसला केला, किंवा तुमच्याकडे काही छान गोष्ट घडत असेल तरी आपण पुरण घालतो किंवा पुरण करतो. हे सगळं आपण चांगल्या गोष्टींची या गोष्टी असोसिएट करतो, म्हणून पुरणवरण. आणि वरण भात इज अ सोल फूड, त्याच्यामुळे महाराष्ट्रीयन सोल फूड, की बाकी कितीही तुम्ही हिंडलात, काही किती फॅन्सी सगळं खाल्लं तरी वरण भातामध्ये जो कम्फर्ट आहे, जो सोलफुलनेस आहे, तो महाराष्ट्रीयन लोकांना आवडतो. म्हणून पुरणवरण, की पुरण हे शुभ म्हणून. आणि वरण भातात जी सिम्प्लिसिटी आहे बट ॲट द सेम टाईम ते सगळ्या दृष्टीने आपल्याला चांगलं आहे. अगदी हेल्थ वाईज म्हणा किंवा पचायला हलकं आहे, सगळंच आपल्याला कम्फर्टेबल आहे, आपल्या पॅलेटला त्याची सवय आहे. सो सगळ्या दृष्टीने आपल्याला उपयुक्त असं आहे. सो वी टूक दोज टू वर्ड्स की पुरण आणि वरण, आणि हे दोन्ही पदार्थ 365 दिवस देऊ शकणारा आउटलेट, म्हणून पुरणवरण. अच्छा, पण मग याच्यामध्ये आपण म्हणजे पुरणवरण जी आपण मेन जी निश म्हणायचं जर पुरणवरण येतं, तर पण याची आयडिया कसं काय आली? कारण की आता भरपूर आत्ता कॉलेज रोडला तुमचं आउटलेट आहे, तर कॉलेज रोडला भरपूरसे आउटलेट जे ते मोमोज म्हणा किंवा वेस्टर्न फूड म्हणा, या सगळ्या गोष्टी कॅफेज जे टाकतात लोक सध्या याच्या रिलेटेडच टाकतात पूर्णपणे. तर मग स्टँड आउट करून घरच्या गोष्टी विथ बेटर टेस्ट वगैरे याची आयडिया कसं काय आली, कल्पना? द थॉट बिहाइंड इज, माझा नवरा हॉस्टेलाईट होता, तो मुंबईत शिकला, त्याच्यामुळे त्याला ती झिंग आहे की मला घरचं जेवण मिळायला हवं आहे, किंवा घरचा जो फ्लेवर आहे, घरचा जो स्वाद आहे तो आपण कुठेतरी मिस करत असतो. आणि रोज उठून आपण हे इतर वेस्टर्नाइज कल्चरचे पदार्थ नाही खाऊ शकत. बरोबर, की मी रोज काहीतरी वेगळं खाल्लं, मी रोज वरण भात मात्र आवडीने खाऊ शकेन, किंवा मी रोज पोळी भाजी मी आवडीने खाऊ शकेन, पण मी तितक्याच आवडीने कदाचित हे वेस्टर्नाइज पदार्थ जे कल्चरल आहेत ते मी नाही खाऊ शकणार. सो वाय नॉट टू गो इन टू द नीश प्रोडक्ट विच इज suitable for our palate
which is suitable to our culture, which is suitable to our weather, and at the same time which are ample available into the market. की ठीक आहे ना, कोळथाचं पिठलं खूप सिम्पल आहे पण सोलफुल रेसिपी आहे. की कोकणातली लोक भाताशी खातात, इकडली लोक भाकरी बरोबर खातात. सो जे जिथे पिकतं ते विकलं जातं किंवा ते त्याचा उपयोग तुमच्या खाण्यात किंवा खाद्यपदार्थ बनवण्यात केला जातो. सो हे आपल्याकडे ॲम्पल प्रमाणात आहे की, हे तिकडं ॲम्पल प्रमाणात नाही आहे, म्हणून त्यांनी ते त्या गोष्टी ज्यांच्याकडे त्या ॲम्पल प्रमाणात आहेत त्यात त्यांनी त्यांच्या फूडमध्ये इन्कॉर्पोरेट केले आहेत. हे आपल्याकडे ॲम्पल प्रमाणात आहे. सो वी टूक दॅट इन टू आर फूड. की फॉर एक्झाम्पल कोकणात गेल्यानंतर भात हे बेसिक आहे. डाएटमधलं बेसिक काय, तर भाताच्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी फिरतात. की पोहे म्हणा, धिरडी म्हणा, किंवा भाताचे अगदी सकाळ दुपार संध्याकाळी भात खातो घरी. की सकाळी ब्रेकफास्टला मऊ भात खाल्ला, दुपारी आमटी भात खाल्ला, संध्याकाळी पिठलं भात खाल्ला. का भात खातोय? कारण तो तिकडे खूप प्रमाणात पिकतो. वेरॅज घाटावरती आल्यानंतर थोडं घाटाच्या पदार्थांवरती आल्यानंतर इथे ज्वारी बाजरीचं मिलेट्सचं प्रमाण जास्त आहे या लोकांच्या डाएटमध्ये. का? इथे ज्वारी बाजरी जास्त पिकवली जाते. सो रिजन जशा बदलतात तसंच फूडही बदलत जातं आणि त्या रिजनच्या लोकांसाठी ते कम्फर्ट फूड आहे. सो रोज जाऊन वेस्टर्नाइज कल्चरमधले पदार्थ रोज नाही मी कन्झ्युम करू शकत. आय हॅव माय ओन लिमिटेशन, आय हॅव माय ओन ॲपेटाईट. माझ्या पचनक्रियेला जे सूट होईल ते कुठले पदार्थ आहेत, तर हे पदार्थ आहेत. का सूट होत आहेत? कारण माझ्याकडे असणारं वेदरही तसंच आहे. माझ्याकडे पूर्ण -डिग्रीमध्ये टेम्परेचर नसतं किंवा अगदीच खूप सतत 45 डिग्रीही टेम्परेचर नसतं. टेम्परेचरचा व्हेरियन्स पण तेवढाच आहे. आणि महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये हे वेदर चेंजेस लक्षात घेऊन आपल्याकडे वेगवेगळे पदार्थ केले जातात, त्या सीझनला अनुसरून असे. आणि म्हणून महाराष्ट्र. बाकी पदार्थ वाईट आहेत किंवा नाहीत, अगदी पुरणवरणमध्ये सुद्धा तुम्हाला पावभाजी, तवा पुलाव, रोल, फ्रेंच फ्राईजपासून सगळं मिळेल. कारण मला सगळ्या एज ग्रुपला टॅप करायचं आहे, सर्व करायचं आहे. सो मला हेही आवडतंय पण मला ॲट द सेम टाईम हेही आवडतंय. बरोबर. मग का नाही, हे दोन्ही घेऊन आपण का नाही पुढे जाऊ शकत? की मी पावभाजी खाते पण मला नंतर वरण भातही खायचं आहे. सो दॅट्स द बेसिक थिंग की जे आपल्याकडे अवेलेबल आहे, जे आपल्या ॲटमॉस्फिअरला सुटेबल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्या शरीराला सुटेबल आहे, जे तुम्ही 365 दिवस कन्झ्युम केलं तरीसुद्धा त्याने तुमच्या शरीराला काहीही अपाय होणार नाही, असं फूड आहे आपलं. त्याच्यामुळे मग महाराष्ट्रीयन, त्याच्या आजूबाजूनी सगळे इतर पदार्थ येतातच की अगदी पुरणवरणमध्ये सुद्धा मिळतात. की पावभाजीही मिळते, तवा पुलावही मिळतो, रोलही मिळतात, सगळं मिळतं. ओके, बट माय कम्फर्ट फूड इज व्हॉट. मी जितक्या आनंदाने वरण भात खाईन तितक्या आनंदाने मी इतर काही पदार्थ खाईन की नाही याबद्दल मला स्वतःला पण शंका असेल कदाचित. किंवा मी रोज येऊन मी वरण भात खाऊ शकते. माझ्याकडे असेही काही कस्टमर आहेत की जे रोज येतात वरण भात खायला. की काही कॉलेजमधली मुलं आहेत की जी त्यांच्या फॅमिलीपासून दूर राहतात, की रोज हॉस्टेलाइट्स आहेत किंवा काही नोकरीच्या निमित्ताने इथे आलेले आहेत, की त्यांची फॅमिली कदाचित दुसरीकडे कुठंतरी आहे आणि ते इथे राहतात, की एकटेच राहतोय आम्ही. मग रोज उठून मी काहीतरी वेगळं खाणार की जे कुठल्याच दृष्टीने मला सुटेबल नाहीये कदाचित. मग त्याच्यापेक्षा मी पोळी भाजी मी रोज खाऊ शकते ना. एखाद दिवस चेंज म्हणून मी पावभाजी खाईन, पण मी पोळी भाजी जास्त कम्फर्टेबली खाऊ शकेन. किंवा मी भाजी, भाकरी, पिठलं भाकरी हे मी रोज खाल्लं तरी मला त्याचा त्रास नाही होणार आहे, कारण मी लहानपणापासून तेच खात मोठी झाली. किंवा दॅट इज समथिंग विच इज माय बेस. बरोबर. म्हणून महाराष्ट्रीयन पदार्थ बॉडीला पण त्याची सवय येतं, त्याच्यामुळे ते इट इज डायजेस्टिव्ह पण दृष्टिकोनातून ते जास्त सोयीस्कर होऊन जातं. कारण की बॉडीला त्याची सवय असते आणि आपल्याला ते जसं बाकीचे फूड जे आहेत, वेस्टर्न फूड जे आहेत ते आपण डेली कन्झ्युम पण त्याच्यामुळेच नाही करू शकत, कारण की वेदरची एक गोष्ट येऊन जाते आणि आपला तो रेग्युलर फूड बेस नाहीच आहे त्याच्यामुळे सुद्धा. खरं आहे. आता आपल्याकडे पण आपल्या काय म्हणतो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये अगदी आपण निशमध्येच उतरायचं जर म्हटलं, महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये पण गुळपोळी संक्रांतीच्याच महिन्यात खातो. मला गुळपोळी आवडते म्हणून मी मे महिन्यात नाही खाणार आहे, कारण तेव्हाचं वेदर त्या गुळपोळीसाठी योग्य नाही आहे. गुळपोळीत जाणारे सगळे पदार्थ तुमच्या शरीरात उष्णता निर्माण करणारे आहेत. मग गुळ असू देत, तीळ असू देत, आपलं
भाजलेलं सुकं खोबरं असू देत, हे सगळे पदार्थ तुमच्या पोटात गेल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये हीट तयार करतात. मग हे कधी खायचे, तर हे त्या महिन्यांमध्ये खातो ज्या महिन्यांमध्ये आपल्या शरीराला उष्णतेची गरज आहे. बाहेर थंड आहे, आपलं शरीर आतून गरम राहायला हवं, म्हणून आपण तेव्हा खातो. मला गुळपोळी आवडते म्हणून मी मे महिन्यात नाही खाणार, किंवा मला आंबा भयंकर आवडतो, पण तो तेव्हा खाल्ला त्या सीझनमध्ये आंब्याच्या, तर तो जास्त बेनिफिशियल आहे. मिळेल 365 दिवस मिळायला सुद्धा, पण मी तो कधी खातीये. तर आता काही लोकांकडे म्हणजे असं असतं की काही लोक म्हणतात की पहिला पाऊस झाल्यानंतर बरीचशी लोक आंबा खात नाही, असेही काही लोक असतात. बरोबर. का? वेदरमध्ये चेंज येतोय, आपल्या बॉडीत चेंज येतो. काही रुटीन जरी आपलं बदललं ना तरी आपल्याला सर्दी पडसं होतं, की वेदर चेंज झालं की उन्हाळ्यातनं पावसाळ्यात शिफ्ट होतो, आपल्याला सर्दी होते. आपण ती गोष्ट या ह्यानी घेतो, अरे यार सर्दी झाली, पण ती का होतीये? वेदर किती ड्रास्टिकली चेंज होतंय. मग जसं वेदर चेंज होतं तसेच आपले महाराष्ट्रीयन पदार्थ सुद्धा हळूच चेंज झालेले असतात. बरोबर. की मी आंबा तेव्हाही अवेलेबल आहे की पावसाळ्यात, पण मी तेव्हा आंबा किती किंवा कुठला आंबा खातीये दॅट मॅटर्स. सिजनल गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या दृष्टिकोनातून घेतल्या आहेत आपल्या खाण्याच्या पद्धतीमध्ये वगैरे सगळ्या गोष्टी. तर मग पुरणवरणमध्ये कशा पद्धतीने याचं म्हणजे सीजनल पण मिळतात गोष्टी सगळ्या? हो, सीजनल पण असतात आपल्याकडे. आता लेट्स गो विथ काय म्हणतो आपण, इंग्रजी महिने डोक्यात ठेवून जर पुढे गेलो तर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत आपल्याकडे साधारण थंडी असते, बरोबर, किंवा गारवा असतो हवेत, किंवा त्या वेळेला अवेलेबल असणारे पदार्थ मार्केटमध्ये तोपर्यंत असतात 1 फेब्रुवारीपर्यंत. मग गाजरचा हलवा तो तेव्हा अवेलेबल असतो, की गाजर तेव्हा छान असतात, त्याची क्वालिटी छान असते, त्यामुळे तेव्हा लागणारा गाजर हलव्याची चव वेगळी असते. किंवा फॉर दॅट मॅटर गुळपोळीचं जसं आत्ता आपण म्हटलं, संक्रांत, तो जो एक टाईम स्पॅन आहे तो शिफ्टिंग टू काय म्हणतो मार्च नंतर पुढे, की अक्षय तृतीयेनंतर लोक आंबा खायला सुरुवात करतात, किंवा पाडव्याला पहिला आंबा आपल्या घरी येतो. काय येतो की तेव्हापासनं ते फळ परिपक्व व्हायच्या दृष्टीने ते चांगलं आहे. तेव्हा जर तुम्ही ते कन्झ्युम केलं तर त्याचे तुमच्या शरीराला तोटे होणार नाही आहेत. त्याच्यामुळे मग तो सीझन आपण कव्हर करतो अप टिल साधारण जूनपर्यंत वगैरे. जुलैपासून पावसाळा सुरू झाला की भजी, वेगवेगळ्या पदार्थांची भजी असते आपल्याकडे, बटाटे वडे असतात. सो असे पदार्थ, किंवा टोमॅटोचं सार त्या ऋतुमानामध्ये ते खूप छान लागतं. की गरम आहे, मला थोडंसं काहीतरी गरम हवं आहे, बट ॲट द सेम टाईम सूप, आपण बाहेर गेल्यानंतर सूप पितोच की, टोमॅटोचं सार काय आहे? सूपच आहे. इट इज नथिंग बट क्रीम ऑफ टोमॅटो इन अ महाराष्ट्रीयन वे. म्हणजे हा प्रयोग आम्ही गेल्या पावसाळ्यात करून पाहिला. मी टोमॅटोचं सार म्हणून न सेल करता, वेन पीपल यूज टू आस्क की हे काय आहे, हे क्रीम ऑफ टोमॅटो आहे, पण महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये आहे. किंवा कळण सर्व करतो. कळण म्हणजे जी कडधान्य भिजवतो ना त्याचं जे पाणी असतं त्याला फोडणी देऊन कळण करतात. पोषण मूल्यांचा विचार केला तर अतिशय उत्तम आहे, कारण ते पाणी कडधान्यांचं आहे की जे आपल्या बॉडीला आवश्यक असतं, आणि त्याला फोडणी दिल्यामुळे त्याची चव अजून छान लागते, छान होते. मग ते कळण आम्ही सर्व करतो पावसाळ्याच्या दिवसांमध्ये. शिफ्टिंग टू थोडं काय म्हणतो आपण, गणपतीच्या दिवसांमध्ये गेल्यानंतर मोदक असतातच. मोदक पण की आपण म्हणतो गोड आहे, फॅट्स वाढतील का, तर नाही, त्याच्यामध्ये पण इतका बॅलन्स्ड सगळ्या गोष्टींचा विचार आहे की एक मोदक तुमचे कार्बोहायड्रेट्सची गरज आहे ती भागवतो, त्याच्यामध्ये खोबरं आहे, त्याच्यात गूळ आहे, थोडीशी वेलची आहे, जायफळ आहे, तुमच्या शरीराला आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी त्यात आहेत. मग गणपतीच्या सीझनमध्ये मोदक येतात, मग दिवाळीच्या सीझनमध्ये दिवाळीचे पदार्थ आपल्याकडे काही असतात. पुन्हा मग जसे सीझन बदलत जातात तसतसं आपल्या स्पेशालिटीज बदलत जातात. सो आता आपल्याकडे हा सीझन जो आहे आपला जानेवारी फेब्रुवारीचा, आत्ता आपल्याकडे गाजरचा हलवा अवेलेबल आहे, तांदूळाची धिरडी अवेलेबल असतात की जी पचायला अत्यंत हलकी असतात, खूप जास्त तेल तूप असं नाही लागत, कुठलंही फर्मेंटेशन नसतं. सो इन्स्टंट आहे ते. तांदूळाच्या पिठामध्ये दुधातली धिरडी आम्ही त्याला म्हणतो, म्हणजे जसं इडलीला करावं लागतं तसं. हां, फर्मेंटेशन प्रोसेस नाही, इट इज अ इन्स्टंट थिंग. किंवा आत्ताच्या सीझनमध्ये आपल्याकडे अजून बासुंदी पुरी आहे की जी गरम खायला छान वाटते.
कदाचित त्यातले काही पदार्थ आम्ही पुढच्या मेन्यूमध्ये फुल फ्लेजेड 365 डेजच्या मेन्यूमध्ये पण आणू. जसे आम्ही आणले की आम्ही पावसाळ्यात कांदा भजी, सुरणाचे काप हे पावसाळ्यापुरते चालू करूया म्हणून घेतले होते, विच आर द पार्ट ऑफ द मेन्यू ऑफ पुरणवरण. 365 दिवसांचा जो पुरणवरणचा मेन्यू आहे त्याचा ते आता एक भाग आहे. सो काही गोष्टी ज्या सीझनमध्ये त्याच सीझनमध्ये खाव्यात, नाही तर त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट कुठेतरी होणार. जसं गुळपोळीचं एक्झाम्पल आहे, किंवा आंबे मार्केटमध्ये 365 दिवसही अवेलेबल असतात, पण ते कधी खावे ह्यालाही काहीतरी आहे. ते 365 दिवस सगळ्या गोष्टी मिळायला लागल्या ना, त्याच्यामुळेच भरपूर गोष्टी रेग्युलरली बनायला लागल्या. तर त्याच्यामुळे त्याचे सीझन्स पण कळत नाही, आता लक्षात येत नाही की म्हणजे अच्छा ह्या सीझनला खायचं असतं काय. कारण की आधी अवेलेबिलिटी तेव्हाच होती आणि तेव्हाच बनायचे, नकळत बनायचे तेव्हा त्या वेळेच्यानुसार. पण आता ते अवेलेबिलिटी कायम झाल्यामुळे ते असं लक्षात पण नाही की अरे म्हणजे या सीझनमध्ये हे बाधेल का आपल्याला वगैरे या गोष्टी, त्यामुळे लक्षात घेतल्या जात नाही. की आता मी तुला आंब्याचं जे उदाहरण दिलं की आंब्याच्या सीझनमधलं आंब्याचं सांदण खाणं आणि इतर सीझनमधलं आंब्याचं सांदण खाणं फरक लागतो की. आंब्याची चव त्या सीझनमध्ये एप्रिल मे अक्षय तृतीयेनंतर जी साधारण आंब्याला एक चव असते ती डिसेंबरमधल्या आंब्याला नाही मिळणार. सो ती चव, ते टेक्स्चर, तो त्यातला स्वाद तो त्या महिन्यांमध्ये येणार आहे. किंवा गुळपोळी तेव्हाच खावी का तर ती आपल्या शरीराला तेव्हा उपयुक्त आहे. गुळ पण उष्ण असतं, गुळ उष्ण, तीळ उष्ण, खोबरं उष्ण, सगळ्या अशा गोष्टी की ज्या तुमच्या शरीरात उष्णता निर्माण करायचं काम करतात, मग त्या तेव्हाच कन्झ्युम केल्या पाहिजेत जेव्हा आपल्या शरीराला त्याची गरज आहे. बाहेर 40 डिग्री टेम्परेचर आहे आणि आपण गुळाच्या पोळ्या खातोय, ऑब्व्हियसली इट इज गॉना हर्ट यू. नो मॅटर वॉट, मला उष्णतेचे त्रास होणारच आहेत त्यांनी. हां, पण थंडीच्या सीझनमध्ये मी ते जर खाल्लं तर माझ्या शरीराला गरज आहे ना आत्ता उष्णतेची, ती गरज आपल्या खाण्यामधनंच सॅटिस्फाय होत असते. म्हणजे हे करण्यामागे, हे सीझनल पदार्थ करण्यामागे आपल्या पूर्वजांचा खूप विचार आहे. असं नाही की उठलं सुटलं आणि काहीही करत सुटलं, असं नाही आहे ते. त्याच्यामागे खूप विचार आहे, त्याच्यामागे त्या सीझनमध्ये अवेलेबल ज्या गोष्टी आहेत ते आहे. आत्ता बेस्ट एक्झाम्पल भोगीची भाजी. संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगी साजरी करतो, त्या दिवशी भोगीची भाजी करतात. इतक्या त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पडतात, अगदी बोरांपासनं ते छोट्या हरभऱ्यांपर्यंत, ते तेव्हाच मिळतात. किंवा ऋषीपंचमीला आपण ऋषींची भाजी करतो, त्याच्यामध्ये इतक्या प्रकारची कंद असतात. ती नॉर्मल सीझन असंच गेलो बाजारात आणि कंद आणली असं नाही होत, ती तेव्हाच अवेलेबल असतात. किंवा श्रावणामध्ये काही वेगळ्या भाज्या आम्ही करतो की ज्या श्रावणात अवेलेबल असतात, किंवा पहिले 2-3 पाऊस पडल्यानंतर ज्या नॅचरली ग्रो होतात. टाकळ्याची भाजी ती तेव्हाच येते श्रावणात. आणि ते गणपतीमध्ये पण आपण 21 भाज्या 24 भाज्या, एक्झॅक्टली 21 भाज्या करतात, कारण ते तेव्हा अवेलेबल आहे ना. बरोबर. गणपतीचा जो सीझन आहे, गणपती म्हणजे कुठला, श्रावण आणि भाद्रपद, या 2 मराठी महिन्यांमध्ये त्या गोष्टी ॲम्पल प्रमाणात अवेलेबल असतात आपल्याकडं. म्हणून की तेव्हा हार्वेस्टिंग ऑलमोस्ट झालेलं असतं भाज्यांचं. मी पिकांबद्दल नाही बोलत आहे, भाज्यांचं हार्वेस्टिंग झालेलं असतं, तेव्हा त्या भाज्या ॲम्पल प्रमाणात मार्केटमध्ये इन जनरल अवेलेबल असतात. म्हणून की ऋषींच्या भाजीला इतकी कंद लागतात, ती तेव्हा असतात अवेलेबल. किंवा भोगीच्या भाजीला ती छोटी बोरं येतात, बारीक, ज्याला आपण शाळांच्या बाहेर वगैरे जशी मिळतात त्याच्यापेक्षा थोडं मोठं, पण अहमदाबादी बोरा इतकं मोठं नसतं, मधली साईज असते, ती तेव्हा मिळतात. जी सुगड पुजायला वगैरे वापरतात ना बायका, छोटी बोरं ती म्हणा, किंवा ते हिरव्या छोट्या सिंगल सालीचे हरभरे, ते तेव्हा अवेलेबल असतात. मग तेव्हा ते खाण्यात मजा आहे ना. मग ते पण मिळतं आपल्याकडे. हो, आपल्याकडे भोगीची भाजी संक्रांतीच्या 1 दिवस आधी, जो भोगी आपण ज्या दिवशी साजरी करतो त्या दिवशी भोगीची भाजी, तीळ लावलेली भाकरी हे आपल्याकडे असतं. संक्रांतीचा हा पूर्ण महिनाभर, म्हणजे जानेवारीचा महिना अप टिल फेब्रुवारी आपल्याकडे गुळाची पोळी असते. पुरणपोळी तर 365 दिवस आपल्याकडे अवेलेबल असते. आणि मग सीझन वाईज की आता मे महिना म्हणजे एप्रिलपासनं आंब्याचा सीझन चालू होईल, दॅट विल गो अप टिल जून. की जूनच्या साधारण 15 तारखेपर्यंत वगैरे आंब्याचा सीझन चालू असतो. आणि मग पावसाळ्यात ज्या गोष्टी येतात त्या पावसाळ्यातल्या. सो जसा सीझन बदलतो तसे काही खाद्यपदार्थ तुमच्यात पण बदलले पाहिजेत. आपल्या आज्या वगैरे किती याचा विचार करायचा की आता हे चालू होत आहे, आता हे खा, आता हा महिना चालू झालाय, हे खाल्लं तर जास्त बेटर आहे, थंडीचा खाऊ वगैरे. एक्झॅक्टली.
सो तशा गोष्टी की आपले ज्यांनी ह्या गोष्टी डेव्हलप केल्यात ना आपल्या आधीच्या पिढ्यांनी, त्यांचा त्याच्यामागे खरंच खूप अभ्यास आहे. असंच उठलं सुटलं बाजारात गेलो आणि ही भाजी आज छान दिसली आणली आणि केली असं नाही आहे. त्याच्यामागे त्याचा खूप अभ्यास आहे. त्या भाज्या इतर सीझनला दिसणार पण नाहीत मार्केटमध्ये. बरोबर. पण मग आता जो सीझन येतोय तो आंब्याचा सीझन येईल त्याच्यानंतर, तर मग याच्यामध्ये काय काय मेन्यूज आपल्याकडे अवेलेबल? सो बेसिकली आंब्याच्या सीझनमध्ये आपल्याकडे असतं कैरीचं पन्ह, त्याच्यानंतर आपल्याकडे असतं आमरस. आमरस पुरी पण करतो, आमरस पुरणपोळी पण करतो. आमरस पुरणपोळी हे नाशिकमधलं हे आहे. म्हणजे सोलफुली मी मुंबईत लहानाची मोठी झाली आहे किंवा माझं काय म्हणतो मूळ कोकणात आहे, त्याच्यामुळे मी नाशिकमध्ये आल्यानंतर आय वॉज रिअली सरप्राईज की दोन्ही गोड पदार्थ कसे एकत्र जाऊ शकतात. की पुरणपोळी ही भयंकर गोड असते आणि आंब्याला त्याचा मूळचा गोडवा आहे, पण ते छान लागतं. हे मी इथे आल्यानंतर शिकले. मी कधीच खाल्लं नव्हतं. म्हणजे लग्नाच्या आधी मी एकदाही हा पदार्थ मी डेअरिंगच नसतं केलं की आमरस आणि पुरणपोळी आपण एकत्र खावी म्हणून. किंवा आंब्याचा शिरा असतो आपल्याकडे त्या सीझनमध्ये. सो जे पदार्थ आंब्याशी रिलेटेड आहेत असे पदार्थ आपल्याकडे त्या महिन्यांमध्ये असतात. किंवा जे आंब्याच्या आजूबाजूला फिरणार पन्ह कैरीपासनं बनतं की ते त्या सीझनमध्ये खूप छान लागतं. त्याच्यामध्ये गूळ आहे, त्याच्यामुळे त्याच्यातली जी पोषणद्रव्य आहेत तीही त्या ह्याच्यात असतात ना. त्याच्यामुळे हे जे सगळे पदार्थ आहेत की जे आंब्याशी रिलेटेड आहेत ते आपल्याला आंब्याच्या सीझनमध्ये पुरणवरणमध्ये आपण इनकॉर्पोरेट करतो. दिस विल गो अप टिल जून, की जोवर एक थोडा आंब्याचा सीझन खाली येत नाही तोवर हे आपल्याकडे चालतं. बरोबर. आता जसं तू सांगितलं कोकणाचं तुझं बॅकग्राऊंड आहे, म्हणजे बॉर्न तिथे, जन्म तिथे झाला आहे आणि किती ड्युरेशन तिथे, किती वर्ष? मी कोकणात, म्हणजे माझा जन्म कोकणातला नाहीये. मी बॉर्न अँड बॉट अप मुंबईचीच आहे, पण माझं आजोळ, माझं गाव हे सगळं कोकणातलं आहे. म्हणजे मी लग्न होऊन इथे आल्यानंतर आमच्या लहानपणी आम्ही सगळ्या सुट्ट्या आजी आजोबांकडे जायचो, आजोळी जायचं आमच्या. त्याच्यामुळे आमचं असं होतं की मी मगाशी म्हटलं तसं भात ॲम्पल प्रमाणात होतो. त्याच्यामुळे हातसडीचे पोहे घरी असतात. आम्ही आमरस आणि पोहे पण खाल्ली आहेत की हे कॉम्बिनेशन मी इथे माझ्या सासरी सांगितल्यानंतर मला सगळे हसले होते. मानसी आमरस पोहे कोणी खातं का? पण दॅट इज समथिंग की ज्यातनं जे घेऊन आम्ही पुढं आलो किंवा ते आम्हाला आवडतं. का आवडतंय? कारण तिथे भात जास्त प्रमाणात होतोय. कारण म्हणजे नाशिकमध्ये मिसळ हे काय म्हणतो ना आपण, जेवणाचा एक इंटिग्रल पार्ट असल्यासारखी मिसळ असते. तसंच कोकणामध्ये भात हा जेवणाचा इंटिग्रल पार्ट आहे. की आम्ही सकाळी पण मऊ भात खायचो, मेतकूट भात, दुपारी जेवायला पण आमटी भात खायचा, संध्याकाळी पिठलं भात. म्हणजे मला आठवतंय आमच्या घरी आम्ही खूप भावंड एकत्र असायचो की 16-17 जण, सगळे मावश्या मामा सगळे एकत्र सुट्टी ह्यानी की आई बाबा नाही आले तरी आम्ही सगळी भावंड. म्हणजे आमचे बाबा जेव्हा यायचे आम्हाला घ्यायच्या ह्यानी की ते 4 दिवस तेव्हा आमच्या घरी पोळी व्हायची. बाकी महिना 2 महिने फक्त सकाळ दुपार संध्याकाळ भात. पण तो त्या रिझनमध्ये पचतही होता. बरोबर. जसं आपलं सगळ्यात पहिल्यांदी बोलणं झालं वेस्टर्न कल्चर किंवा वेस्टर्न फूड, ते आपल्याकडे नाही पचणार आहे कारण आपल्याकडे क्लायमेट, आपल्याकडलं अटमॉस्फिअर तसं नाही आहे. बरोबर. अगेन एव्हरीथिंग कम्स ओव्हर हिअर. तुम्ही कुठं राहता, तुमच्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे, तुमच्या भागात जिथं तुम्ही राहताय तिथे काय पिकतं, बरोबर, ते तुमच्या डाएटचा, ते तुमच्या फूडचा एक इंटिग्रल पार्ट होतंच. बरोबर. जर महाराष्ट्रीयन फूड बघितलं कुठे पण घ्यायला गेलो तर ते आपल्याकडे स्वस्त मिळतं, पण तेच आपण जर बाहेरच्या स्टेट्समध्ये गेलो तर तेच गोष्टी महाग मिळतात. कारण की ते पिकतच तिकडे नसल्या की त्यांना इम्पोर्ट करावं लागतं, ते त्याची कॉस्ट वेगळी लावतात. त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी ॲडअप होतात. आणि दोन्ही गोष्टी आहेत की असं आहे ना की आपणच कुठेतरी कदाचित आपलं फूड ग्लॅमराईज करायला कमी पडतो का? ते तर आहे. ट्रू. की आपल्याला कधी आठवतं की जेव्हा आपण बाहेरच्या देशांमध्ये जातो, यार मला ह्याच्यावरती चटणी हवी होती किंवा मला ह्याच्याबरोबर लोणचं हवं होतं, की जे कदाचित इथे असताना आपल्याला नाही लक्षात येणार. का? कारण आपल्या घरात हे असतं ना, आईने केलंय, आजीने केलंय, हे आहे आपल्या घरी, हे आपल्या डोक्यातच नसतो तेव्हा. किंवा साधा तुपसाखर पोळीचा रोल, माझ्या पुरणवरणच्या मेन्यूमध्ये तुपसाखर पोळीचा रोल आहे की विच गिव्ज यू अ ट्रिप ऑफ नॉस्टॅल्जिया. माझा डबा मला आजतागायत आठवत नाही. मी अपटिल सिनियर कॉलेजला जाईपर्यंत, ज्युनियर कॉलेजपर्यंत मी डबा न्यायचे. सिनियर कॉलेजला आम्हाला फूड असतं आमच्या कॉलेजेसमध्ये की तुम्ही जे बनवता हॉटेल मॅनेजमेंटला
दॅट यू नीड टू ईट, जे तुम्ही फूड बनवाल ते. सो अप टिल 12वी माझा एकही दिवस डब्याचा असा गेला नसेल की ज्याच्यात तूप साखर पोळीचा रोल नव्हता. आणि मी सोडून वर्गातले बाकीचेच लोक ते खायचे. बरोबर. कारण माझ्यासाठी भाजी काय आवडीची असू देत नसू देत, त्या एक तूप साखर पोळीच्या रोलवरती आईने कटवलेलं असायचं, ते हे संपलं तरच ते खायचं. हे पण होतं त्याच्यामागे. पण ॲट द सेम टाईम एक पोळीचा कंटेंटही त्यातनं जात होता की भले तू पोळी भाजीशी एकच पोळी खा, पण ती पोळी तर जाते. सो आपल्याकडे हे खूप आहे. किंवा फॉर दॅट मॅटर थालीपीठ, इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स त्याच्यामध्ये पडतात, धान्य त्याच्यात पडतात की जी आपण असंच कदाचित नाही खाणार. मला विचारशील तर मला बाजरीची भाकरी कदाचित इतकीशी नाही आवडणार, कारण त्याच्यात एक कडसर चव असते. बरोबर. पण मग तीच जर त्याच्यात असेल, ज्वारी त्यात असेल, हरभरे त्यात असतील, तर मी थालीपीठ म्हणून ते जास्त आवडीने खाईन. सो काही पदार्थ आपल्याकडेही, आपल्या महाराष्ट्रीयन पदार्थांमध्येही असे आहेत की जे मिक्सचर आहेत, त्यातनं जे तयार होतं ते अजून खूप छान आहे. आणि ॲट द सेम टाईम गोईंग बॅक टू आवर एन्शियंट टाइम्स, का आहे ते की हे सगळं खाल्लं जावं म्हणून येते. आता मी माझ्याचकडला इन्सिडेन्स तुला सांगते की लहान मुलं होती, म्हणजे किती 5-6 वर्षाची वगैरे असतील, आई वडील आणि ती 2 लहान मुलं, असं आपण म्हणतो पुलंच्या भाषेत चौकोनी कुटुंब, म्हणजे पुरणवरणला आले होते. हो, आले होते आपल्याकडे. आणि त्यांच्या आई वडिलांनी थालपीठ घेतलं. ह्या मुलांना हवा होता पिझ्झा, आपल्याकडे दोन्ही मिळतं, सो वी सर्व बोथ द थिंग्स. सो ते आई वडील आमच्याशी गप्पा मारताना आम्हाला म्हणाले होते की हे लोक हे नाही खाणार. सो व्हॉट वी डिड, तर त्यांनीच आम्हाला आयडिया दिली, असं काहीतरी ट्राय करून बघा की थालीपीठावरती काही जमतंय का. तर आम्ही त्यांना सांगितलं आम्ही करू, जर ते छान झालं तर आम्ही तुम्हाला कॉल करतो, तुम्ही उद्या त्यांना घेऊन या, आपण त्यांना पिझ्झा म्हणून खायला घालू. आपण सांगूया नको त्यांना की हा बेस त्याचा नाही आहे म्हणून, आपण त्यांना हे पिझ्झा म्हणून खायला घालू, बघूया आपल्याला काय रिस्पॉन्स मिळतो. आणि सरप्राइझिंगली नेक्स्ट डे त्या दोन्ही मुलांनी आईवडिलांना एक तुकडाही दिला नाही. कट टू प्रिव्हियस डे ते थालीपीठाला हात लावायला सुद्धा तयार नव्हते. तो डिफरन्स आहे एवढा. म्हणजे ठीक आहे, काही गोष्टी ट्विक करून का होईनात. किंवा आता आम्ही दर शनिवारी वडा भात सर्व करतो. म्हणजे अजून पण आपल्याकडे थालीपीठ पिझ्झा मिळतो. हो हो हो, थालीपीठ पिझ्झा आपल्या मेन्यूमध्ये आहे की पहिलं थालीपीठ आणि थालीपीठाच्या खाली बरोबर थालीपीठ पिझ्झा हा मेन्यूतला दुसरा आयटम जर काही असेल तर तो आहे थालीपीठ पिझ्झा. किंवा फॉर दॅट मॅटर आपण आता दर शनिवारी म्हणजे वैदर्भीय वडा भात सर्व करतो. जर तू अगदी टिपिकल म्हणजे वऱ्हाडी भागात गेलास तर त्याच्याबरोबर ते तडका देतात. वैदर्भीय म्हणजे विदर्भाच्या पट्ट्या. अच्छा. सो तो तिकडला प्रकार आहे वडा भात हा. वडा भात. हां. सो त्याच्यामध्ये 5 डाळींचे वडे असतात आणि भात, आणि त्याला एक विशिष्ट प्रकारची फोडणी असते. तिकडे काही टिपिकल भागांमध्ये त्याच्याबरोबर फोडणीच दिली जाते बाजूला. मग तुम्ही हवी तेवढी घालून त्याचा स्पायसीनेस वाढवून तुम्ही खाऊ शकता, पण थोडं आपल्या पॅलेटला सूट व्हावं म्हणून आम्ही त्याच्याबरोबर कढी सर्व करतो. अच्छा. सो वडा भात आणि कढी, काही गोष्टी आपल्याकडे स्पेसिफिक दिवशीच मिळतात की जसं दर बुधवारी आपल्याकडे कढी खिचडी फॉर शुअर मिळेल तुम्हाला सकाळ संध्याकाळ, म्हणजे 11 वाजल्यानंतर पूर्ण दिवसभर. म्हणजे दिवसानुसार पण हां, दिवसानुसारही आहे आपल्याकडे की दर बुधवारी कढी खिचडी असते, दर शनिवारी वडा भात आणि कढी असते, दर रविवारी डाळिंब्यांची उसळ असते, मसाले भात असतो आणि उकडीचे मोदक असतात. आता डाळिंब्यांची उसळ आम्ही करतो ती कोकणातल्या पद्धतीने करतो, कारण आम्ही दोघंही कोकणातले आहोत, मी काय किंवा ओंकार काय, आम्ही दोघंही कोकणातले आहोत. त्याच्यामुळे आमच्या जेवणावरती कोकणचा इन्फ्लुएन्स जास्त आहे की त्या भाजीमध्ये गूळ जातं, खोबरं जातं, पण त्याच्यात कांदा लसूण नाही आहे. अँड यू कॅन नॉट मेक इट आउट की त्याच्यात कांदा लसूण नाही आहे. किंवा मसाले भातात कांदा लसूण नाही घालत आम्ही. यू कॅन नॉट मेक इट आउट की नाही आहे ह्यात कांदा लसूण. आणि त्यांनी त्याचा रिस्पॉन्स कमी झालाय का, तर नाही, त्याची ओरिजिनल एक चव आहे ना कडवेवालांची. जेव्हा तुम्ही ती भाजी, जेव्हा ती उसळ खाता तेव्हा त्याच्यात त्या सगळ्या चवी आल्या पाहिजेत. कडवेवालाची ती थोडीशी एक कडवट त्याच्यात झाक असली पाहिजे, गुळाचा गोडवा आला पाहिजे, नारळाने तो घट्टपणा आला पाहिजे, किंवा नारळाचाही स्वतःची एक चव असते, नारळाच्या चवालाही एक चव असते असं आपण म्हणतो की त्या नारळाची पण एक चव आहे त्याला. कांदा लसूण नाही आहे त्यात, किंवा मसाले भातात कांदा लसूण नाही आहे.
सो हे पदार्थ की काही डे स्पेसिफिक की हे या दिवशी फॉर शुअर तुम्हाला मिळेल की तुमचं कडव्यावालांची उसळ, डाळिंब्या म्हणतो आम्ही त्यांना. डाळिंब्या म्हटल्यानंतर बरेच लोकांना वाटतं डाळिंबाचे दाणे असतात, पोमोग्रॅनेट, पण ते डाळिंब्या म्हणजे कडवेवाल, वालाची उसळ ते. हां, किंवा काही लोक त्याला वालाचं बिरडं पण म्हणतात, पण बिरडं ना थोडं घट्टसर असतं आणि काही वेळेला त्यात कांद्याचाही वापर केला जातो. डाळिंब्यांच्या उसळीमध्ये थोडी त्याची कन्सिस्टन्सी थोडी पातळ असते, उसळीसारखी असते, आपल्या कडधान्यांच्या उसळी कशा असतात तशी असते, आणि ह्याच्यामध्ये कांदा लसूण नसतो आणि गूळ आणि खोबऱ्याचा वापर असतो. का तर कोकणातलं खोबरं भयंकर प्रमाणात अवेलेबल आहे, नारळ आणि गूळ. कोकणातल्या जेवणामध्ये तिखटपणा थोडंसं लाल तिखट घातलं जातं, पण खूप तिखट नसतं ते. ती गोड गोड कडू अशी मधल्या चवीचीच भाजी आहे, पण खूप छान लागते ती. किंवा मसाले भात खूप छान लागतो. पूर्वी आपल्या लग्नांमध्ये काय असायचं, मसाले भात आणि बुंदीचा लाडू. दॅट यूज टू बी प्रिव्हिलेज ॲट दॅट टाइम, की मसाले भात होता लग्नावर. पण मग पुरणवरणला म्हणजे कोकणी टच पण आहे का भरपूर डिशेसला? हो, बऱ्यापैकी प्रमाणात. कारण मी म्हटलं तसं आम्ही दोघंही कोकणातले आहोत. किंवा आपल्याकडे आपण दडपे पोहे सर्व करतो. दडपे पोहे जर अगदी टिपिकल कोकणात बघायला गेलं ना, तर आमची आजी कायम म्हणायची नारळाचा जो चव आहे त्याच्या रसात ते पोहे भिजले पाहिजेत. दडपे म्हणजे दडपणं, अच्छा, म्हणून ते दडपे पोहे, की त्या रसात ते पोहे भिजले पाहिजेत, की त्याची चव अल्टिमेट लागते. आणि कच्चे असतात ते पोहे. आपण पिवळ्या पोह्यांसारखे, फोडणीच्या पोह्यांसारखे त्यांना शिजवत नाही. पोहा कच्चा असतो त्यात. हो का? पण त्याचा जो रस आहे नारळाचा, त्यांनी ते ओलसर होतात. आणि मी काय म्हणतो, भुकेला अगदी उत्तम आहे की पोट दडपतात ते पोटात आपल्याला. ते पण 365 दिवस, तेही 365 डेज अवेलेबल असतात. सो नक्कीच तुम्हाला कोकणातला इन्फ्लुअन्स आमच्या पदार्थांवरती फॉर शुअर बघायला मिळेल. कारण आम्ही दोघंही कोकणातले आहोत, किंवा आम्हाला काही रेसिपी हवी असेल की आम्ही अजूनही आज्यांना आमच्या फोन करतो. फॉर्च्युनेटली आमच्या दोघांचीही आजी आजोबा आहेत, सगळी म्हणजे अशी एक्सटेंडेड फॅमिली खूप आहे की जे कोकणात आहेत आणि तिथे राहतात. सो आम्ही त्यांना फोन करून लिटरली असं व्हिडिओ कॉल करून दाखवत असतो, हां आता हे घातलंय, आता ते घातलंय. आणि आपल्या काय म्हणतो, आपल्या आधीच्या जनरेशनची ही खासियत आहे ना, की त्यांना नजरेने गोष्टी कळतात. माझ्या आजीने मला एकदा सांगितलं होतं, मी काहीतरी रेसिपीसाठी फोन केला, नजरेच्या अंदाजाने कर. म्हटलं आजी, नजरेच्या अंदाजाने वगैरे नाही जमायचं, चमचा, वाटी किंवा टेबल स्पून या मापात काही सांगता आलं तर बघ. म्हणजे ते असं असतं आमच्याकडे. बरेच वेळा जेव्हा काहीतरी नवीन ट्रायल असतं ना, तेव्हा असं एक माणूस आमच्याकडे व्हिडिओ कॉल धरून उभा असतो. आमच्या म्हणजे जी मुलं आमच्याकडे काम करतात त्यांच्यापैकी एक माणूस असा व्हिडिओ कॉल धरून उभा असतो, हां आता हे घाला, आता ते घाला. कारण आमच्यावरती त्यांचा प्रभाव भयंकर आहे. कारण आम्ही लहानपणापासून आमच्या घरांमध्येही तेच झालं. आमच्या आईनेही ओलं खोबरं वापरलं गेलं किंवा हे पदार्थ. आता जसं तू रिजन म्हणालास, कोकणामध्ये गेलास ना तर त्यात ओलं खोबरं असतं, वेराज इथे म्हणजे घाटाच्या पट्ट्यावरती शेंगदाणा असतो. अच्छा, का तर इथं शेंगदाणा खूप पिकतो. किंवा इथल्या म्हणजे इथे आपल्याकडे नारळ पटकन तडकले जातात. कोकणात पटकन नारळ तडकत नाही, हवेचा परिणाम आहे. पुन्हा आपल्याकडे कोरडी हवा आहे, तिथे दमट हवामान आहे. का तर कोस्टल साईड जवळ आहे आपल्याला कोकणात. त्याच्यामुळे जे पदार्थ तिथे अवेलेबल आहेत त्यातनं त्याचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या जे खाण्याच्या गोष्टी आहेत ना त्याच्यावरती त्याचा भयंकर इन्फ्लुअन्स होतो. अजून कुठेतरी महाराष्ट्रात वेगळ्या पट्ट्यात गेलास तर तुला तिथे वेगळं काहीतरी खायला मिळेल. की ती हिरवी वांगी मिळतात, जळगावी वांगी त्यांना म्हणतात, अशी हिरवट पांढरट अशी असतात. ते जळगावी वांगी त्यांना म्हणतो. अशी म्हणजे आपणही वांग्याचं भरीत करतो, पण आपण लहान जे वांगी असतात तेच ना, हिरवळ आणि पांढरे. हां, हिरवळ, हां, जळगावी वांगी त्यांना असं म्हणतात. त्याची चव पण खूप छान लागते. नॉर्मल वांगा ना? नाही, एक जळगावी वेगळी. हां, वेगळी. थोडं एक हिरवट पांढरी झाक असते त्यांना. आपली नॉर्मल वांगी अशी काय म्हणतो जांभळ्या रंगाची असतात, ही थोडी हिरवट असतात. त्यांनाही त्याची चव आहे. ते पण मिळतात आपल्याकडे. नाही, आपण नॉर्मल वांग्याची भाजी किंवा रेग्युलर आपलं वांग्याचं भरीत करतो, जळगावी नाही करत आपण. मी म्हटलं तसं थोडं कोकणचा इन्फ्लुअन्स जास्त असल्यामुळं की भरली वांगी म्हणा किंवा वांग्याचं भरीत.
की हे पदार्थ आपल्याकडे नॉर्मली अवेलेबल असतात. भरीत भाकरी पण आहे का? भरीत भाकरी पण आहे, हो. पण म्हणजे एक वार ठरलेला असतो की आत्ता हा म्हणजे अजून सीझन नाही आला ते वांग्यांचा, सो तो जेव्हा सीझन येतो तेव्हा आठवड्यात एक दिवस फॉर शुअर भरीत भाकरी असतेच. ठेचा पण खूप भारी, मी खाल्ला, खूप आवडला, सगळ्यांनाच खूप आवडला. आय एम नॉट अट ऑल काय म्हणतो ठेचाला बरं अजिबात मी तिखटच खाऊ शकत नाही मुळात. हा माझ्या सिस्टमचा फॉल्ट आहे म्हटलंच तरी हरकत नाही. म्हणजे मला सगळे घरातही चिडवतं तिच्या सिस्टममध्येच फॉल्ट आहे, ही तिखट खाऊच शकत नाही. म्हणजे मी तिथे ठेचा असेल तर मी इथे पण छान आहे, वा वा छान छान, वा किती भारी असं आहे. मी तिखट खाऊच शकत नाही. पण तो आपल्याकडे जो मिळतो तो तसा चवीने बॅलन्स्ड आहे, चवीने गावरान येतो पण तो बॅलन्स्ड आहे. हा, पुरणवरणचं एक मी नक्की सांगू शकते की कुठलाही पदार्थ जो तुमच्या टेबलवरती येतो तो किचनमध्ये टेस्ट झाल्याशिवाय बाहेर येत नाही. आम्ही 5 मिनिटं एक्स्ट्रा घेऊ पण वी गॅरंटी यू दॅट की तो पदार्थ तिथे आत चव बघितल्याशिवाय बाहेर येणार नाही. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडे येणारे आपले ग्राहक ऑब्झर्व करत असतात ना की तुम्ही कसं सर्व करताय. किंवा म्हणजे परवाच मला एका माणसाने म्हणजे काय कॉम्प्लिमेंट म्हणून घ्यावी काय म्हणून घ्यावं, आय एम स्टील नॉट एबल टू डायजेस्ट आय वुड से की मला भयंकर सवय सारखं हात धुवायचे. ते असेल की एक डोक्यात बसलेल्या गोष्टी असतात ना. हॉटेल मॅनेजमेंटला असं असायचं की काही झालं की पहिला हात धुवायचे आणि मग दुसरं काम चालू करायचं. तर त्या दिवशी मी टेबल पुसलं, मी हात धुतले आणि पिकअप तयार होता माझ्याकडे, फोडणीच्या भाताचा पिकअप तयार होता काउंटरवरती, पण मी टेबल पुसलं, हात धुतले आणि मग मी जाऊन सर्व्हिस केली. त्या माणसाने मला बिल देताना सांगितलं की मी हे बघितलं, मी ती गोष्ट तुझी नोटीस केली की तू तशीच येऊन नाही सर्व्हिस केलीस. म्हणजे नोटीस करणारी माणसं किती बारीक बारीक गोष्टी तुमच्याबद्दल नोटीस करत असतात की ओके ठीक आहे, महाराष्ट्रीयन का महाराष्ट्रीयन किती आहे, किती वेगवेगळे पदार्थ आहेत. कोथिंबीर वडी प्रत्येक ठिकाणी करायची पद्धत वेगळी आहे की स्टीम केलेली असते, काही आधी तयार करून मग स्टीम करतात, काही स्टीम केलेली फ्राय करतात. आपल्याकडे आपण आधी सेट करून फ्राय करतो, बरोबर. किंवा अळूवडी ज्याला आपण पात्रा म्हणतो, आज जर आपण स्वीट चॉपमध्ये खाल्ला तर तो उकडलेला असतो. पुरणवरणमध्ये आपण डीप फ्राय करून देतो. अच्छा, अळूची वडी किंवा मटारची करंजी. मटारची करंजी हा असा प्रकार आहे, करंजी म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात काय तर गोड असेल काहीतरी, पण मटार आहे त्याच्यात, ग्रीन पीज, तिखट आहे ती. हां, यू कॅन से सेवरी आयटम. म्हणजे असं कुठलाही पदार्थ पुरणवरणमधला असं खूप जास्त जहाल तिखट आहे असं काहीच आपण, म्हणजे एक एक्स्ट्रीम लेवलच्या पुढचं खूप तिखट आपण नाही सर्व करत. बिकॉज इट शुड बी पॅलेटेबल टू ऑल द पीपल हु आर कमिंग डाऊन देअर. की लहान मुलांनाही ते खाता आलं पाहिजे, मोठ्या माणसांनाही ते खाता आलं पाहिजे, मिड एजचे जे आहेत की आपल्यासारखे की जे 25 ते 40च्या मधला जो एज ग्रुप आहे की आपल्यात आत्ता सध्या सगळं पचवायची ताकद असते, खरं की त्यांनाही ते खाता आलं पाहिजे, ते आवडलं पाहिजे. किंवा सुरणाचे काप. सुरण हे इतकं अंडर रेटेड आहे, लिटरली भयंकर अंडर रेटेड आहे ते. पण हा कारण म्हणजे आधी मुळात दिसायला ओबडधोबड आहे, अपिलिंग रंग अजिबातच नाही, चॉकलेटी रंगाचा असा दगडासारखं काहीतरी दिसतं. म्हणजे शेप नाही, साईज नाही, काही, पण त्याचे काप इतके आउटस्टँडिंग लागतात ना चवीला. पण त्याच्यात पुन्हा हे साधा असंच कापलं आणि काकडी टोमॅटो सारखं सुरण नाही खाता येत, कारण तो डायरेक्ट खाल्ला तर तो घशाला खासतो. मग त्याच्यामध्ये काहीतरी करायला लागते प्रोसेस की त्याला तो एक आंबटपणा त्याचा मुरायला लागतो की जेणेकरून त्याची खाज नाही येणार तुमच्या घशाला. सो दिसायला भयंकर ओबडधोबड आहे, पण त्याचे काप इतके आउटस्टँडिंग लागतात. म्हणजे आधी म्हणजे कितीतरी कस्टमर आमच्याकडे असे आहेत की म्हणजे लहान मुलं आमच्याकडे आवडीने खातात. अरे म्हणजे एक लहान म्हणजे अगदी 1ली 2रीत वगैरे असेल ती मुलगी, तिने दिलेलं एक्सप्लेनेशन मला इतकं आवडलं होतं. हे बोनलेस फिश सारखं लागतंय मम्मा. आणि आधी 1 प्लेट खाल्ली, 2री प्लेट एकटीन खाल्ली, मम्मा मला ते बोनलेस फिश सारखं लागतंय ना, ते हवंय. म्हणजे people resemble those things with something which they are already eating. असं बघायला गेलं ना, सुरण नाही खाल्लं जाणार.
खरं. किती रेअर म्हणजे आपण सुरणाची भाजी खायची, आधीच सुरण म्हटल्यानंतर आधीच डोक्याला इतक्या आठ्या असतं अरे देवा सुरणाची भाजी. पुरणाचे घाट टेस्ट अल्टिमेट. आणि पुरणवरण हे नाशिकमधलं एकमेव रेस्टॉरंट आहे की जिथे आम्ही सुरणाचे काप सर्व करतो किंवा मी बासुंदी पुरी टेबलवरती सर्व करते. बरोबर. पण मग ह्या गोष्टी आता तुमचा दोघांचा पण जो आहे बेस थोडासा कुकिंगमध्ये कोकणी येतो, हां, तर मग महाराष्ट्रीयन आणि कोकणीमध्ये काय काय फरक येतो? फरक असा नाही म्हणणं, कुकिंगमध्ये पण फरक असा नाही आहे. टेक्निक्स आर द सेम. युअर गॉन स्टीम, युअर गॉन ब्लांच, युअर गॉन फ्राय. कुकिंग टेक्निक्स सेम आहेत. कुठलेही पदार्थ म्हणजे काय म्हणतो ऑल ओव्हर वर्ल्ड जरी बघायला गेलास कुकिंग टेक्निक्स आर सेम. पदार्थ बदलतो किंवा त्यातलं जसं एक अगदी सोपं उदाहरण आपण घेतलं की तिथं म्हणजे कोकणाच्या पदार्थांमध्ये नारळाचं प्रमाण जास्त असतं, घाटावरच्या पदार्थांमध्ये शेंगदाण्याचं प्रमाण जास्त असतं. की पदार्थ कदाचित सेम आहे, कुकिंग टेक्निकही सेम आहे, प्रपोर्शन आणि इन्ग्रेडियंट की जे जास्त प्रमाणात आहे ते जास्त प्रमाणात वापरलं जातं. हां, एवढं नक्की की आमच्यावरती थोडा कोकणचा इन्फ्लुएन्स जास्त आहे. अजून काय काय गोष्टी याच्यामध्ये अजून इंट्रोड्यूस करताय तुम्ही काही का? अजून नवीन सीझनल तर चालूच असतात आपल्याकडं. आणि अजून नवीन काही कस्टमर सुद्धा आम्हाला रेसिपीज देतात, हे ट्राय का करून बघत नाही किंवा म्हणजे रिअली आय फील प्रिव्हिलेज्ड की मी हे घरी केलं होतं मानसी तुला आवडेल म्हणून तुझ्यासाठी घेऊन आली आहे. आमच्याकडे एक आजी आल्या होत्या, त्या लिटरली त्यांनी ते सांगून त्या माझ्यासाठी घरी अगं मेतकूट केलं होतं म्हणून तुझ्यासाठी मेतकूट घेऊन आले. कोण एवढं प्रेम करतं आजकाल? कोण कोण आपल्या घरचं आणून देणार आहे तुम्हाला पटकन? आणि इतकी लाईव्हली माणसं ह्या सगळ्या ह्याच्यात भेटत असतात ना आजूबाजूला की म्हणजे अगं हे केलं होतं किंवा इतक्या हक्कानी सांगणारी माणसं असतात. मानसी आज हे काहीतरी गडबड झाली आहे, हा जिथे येतो ना कनेक्ट तिथे फीडबॅक पण रिअल देतात एकदम. एक्झॅक्टली. म्हणजे एका काकांनी मध्ये मला एक चारोळी करून पाठवली होती, मी देईन तुला, यू कॅन पुट दॅट इन टू द डिस्क्रिप्शन. त्यांनी लिटरली बसल्या त्यांनी काहीतरी मटार करंजी का असंच काहीतरी मागवलं होतं आणि मटार करंजीचा पहिला घास खाल्ल्या त्यांनी मला ती चारोळी ऐकवली होती, मानसी मी हे तुला पाठवतोय म्हणून. त्यांनी लिहून पाठवलं होतं? हो, लिहून पाठवली आहे त्यांनी ती मला शोधायला लागेल वाटतं कुठे, पण आहे माझ्याकडे त्याचा स्क्रीनशॉट नक्की काढलेला आहे. की ते इतकं रिअल. ठीक आहे ना, चुकू शकतोच, माणूस आहे बरोबर. किंवा काही वेळेला वेदर कंडिशनमुळेही काही पदार्थांमध्ये काही फरक येऊ शकतात किंवा काही अशाही गोष्टी असतात की ज्या आपल्या कंट्रोलमध्येच नाही आहेत. लाईट नाही आहेत कंट्रोलमध्ये ना, की मग त्याच्यामुळे काही वेळेला काहीतरी पुढे मागं होऊ शकतं. पण बाय गॉड्स ग्रेस किंवा काही म्हणू आपण त्याला, कस्टमरही तुम्हाला समजून घेतो. जर तुम्ही तुमचा जेन्युइन प्रॉब्लेम कस्टमरला जर तुम्ही सांगितलात ना की दादा आज हे नाही आहे पण त्याच्याऐवजी हे आहे, तू हे खाऊन बघशील का, आणि पीपल डू ट्राय की चल मानसी तू सांगतेस ना म्हणून आम्ही आज हे खाऊन बघतो. परवा माझ्याकडे एक कस्टमर आले होते, दोघंही नॉन महाराष्ट्रीयन आहेत, नवरा बायकोच असतील पण माझ्या आईवडिलांच्या वयाचे, 55+. तर त्यांनी आमच्याकडे थाळा मिळतो. थाळा इज काइंड ऑफ अ प्लॅटर. आपण बाहेरही रेस्टॉरंट्समध्ये जातो त्यांच्याकडे कसं स्टार्टरच्या प्लॅटर्स वगैरे असतात, त्या धर्तीवरती आम्ही थाळा म्हणून एक हे केलं की ज्याच्यामध्ये तुम्हाला 1 थालीपीठ, 2 मटार करंजी, 2 अळूवडी, 2 कोथिंबीर वडी, मिरगुंड, त्याच्यानंतर ताक, पुरणाची पोळी आणि या सगळ्याची अकंपनीमेंट्स म्हणून चटणी, ठेचा, दही, लोणी आणि तूप हे आपण सगळं देतो. इट्स काइंड ऑफ अ प्लॅटर, पण पोर्शन साईज लिमिटेड असते आपली की 1 किंवा 2 जे मी आत्ता डिस्क्राईब केलं तसं प्रपोर्शन. प्रपोर्शन की ते तेवढं फिक्स असतं. नंतर इफ यू वॉन्ट यू कॅन टेक इट ॲज पर द प्लेट. सो त्यांनी ते खाल्लं आणि ते जाताना म्हणाले आज पहिल्यांदा आलो ना म्हणून आम्ही हे खाल्लं, पुढल्या वेळेला आम्ही येऊ ना तेव्हा तू जे सांगशील ते आम्ही खाऊ. आता आमचा तुझ्यावरती तेवढा विश्वास आहे की तू म्हणजे तू असं काहीतरी आम्हाला सुचवणारच नाहीस की ज्याच्याबद्दल तुला गॅरंटी नसेल. म्हणजे कितीतरी कस्टमर आपल्या रेसिपीज घेऊन येतात, कितीतरी लोक सांगतात की हे नाही हे असं ट्राय करून बघ, हे कदाचित जास्त छान लागेल किंवा हे ह्या पद्धतीने सर्व करून बघ, असं काहीतरी करून बघ. आणि आम्ही ते करून बघतो, झालं सक्सेसफुल, लाईक यू विल सी दॅट इन टू द मेन्यू ऑफ पुरणवरण. आणि ते खरंच आहेच ना, आता म्हणजे सगळ्या एज ग्रुपसाठी एक
चांगलं डेस्टिनेशन बनेल ते जेवणासाठी. कारण की जर म्हणजे वृद्ध लोक म्हणा किंवा त्यांना पण ह्या गोष्टी खायच्या असतात, किंवा ते जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जातात, फॅमिली रेस्टॉरंट्समध्ये जातात, तर तेव्हा त्यांना भरपूर गोष्टींमुळे अडचणी येतात. म्हणजे काही काही गोष्टी खाऊ नाही शकत ते, वेस्टर्न फूड्स असतील तर ते खाऊ नाही शकत. पण आपण तेच आता ठरवतो आहे फॅमिली म्हणून, चला बाहेर खायला जाऊ, आज घरी नाही काही जेवायचं आहे. तर ते एक डेस्टिनेशन बनलं आहे आज पुरणवरण, की विदाऊट हेजिटेशन ते येऊ शकता आणि घरचं जेवण खात आहेत, पण ते असं फिलिंग नाही आहेत की अरे 10 दिवस तर घरीच जेवलो, पुन्हा घरचंच खायचं का, असं नाही आहेत. पण ते टेस्ट जी आहे ना ती खरंच वेगळी आहे. तर त्याच्यामुळे त्या एज ग्रुप आणि हॉस्टेलमध्ये राहणारे लोक जे आहेत आता जे येतात त्यांना पण, मी पण राहिलेलो आहे हॉस्टेलमध्ये, तर असे सीझन्स येतात. म्हणजे तू पण राहिलेली की आपण आता तेव्हा नाही घरी जात आहेत ना, घरी नाही जात आहेत, सुट्टी नसते. सगळ्या गोष्टी होऊन जातात. आणि मग आई फोन करते की गुळपोळी कुठे मिळाली, तर गुळपोळी नक्की खा. आपण शोधायला जातो, गुळपोळी मिळत नाही. व्हेरी ट्रू. तर मग हे एक चांगलं ऑप्शन आहे, कारण की आता हे प्रमाण वाढलं पण आहे मायग्रेशन्सचं वगैरे. तर कोणी पण कॉल केला आई सांगते खाऊ नाही, तर आता ऑप्शन आहे. येस, ऑलवेज. आणि सगळ्यांना अगदी म्हणजे आम्हाला भयंकर आवडतं की म्हणजे हॉस्पिटॅलिटी इज बेस्ड ऑन दॅट ना, दॅट यू नीड टू मेक people or the guest feel home away from the home. It is something on that line full hospitality industry runs. You should make people feel home away from home. तुम्हाला तुमच्या घरच्या सारखं तिथं वाटलं पाहिजे. बरोबर. की तितक्याच हक्काने जर चुकत असेल तर सांगता आलं पाहिजे, तितक्याच हक्काने बरोबर होत असेल तर तेही सांगता आलं पाहिजे की हे छान झालंय किंवा ह्याच्यात ही इम्प्रूव्हमेंट करता येईल, किंवा आज हे नाही यार, आज हे बिघडलंच आहे, की आज नाहीच जमलंय. हे कधी सांगू शकतो जेव्हा तुमचा तितका हक्क समोरच्या व्यक्तीवरती असतो. तेवढं फ्रेंडली एन्व्हायरमेंट, एक विश्वास असतो ना शेवटी. बरोबर. की मी जर एखादी गोष्ट सांगितली तर ती इम्प्लिमेंट होईल किंवा त्याच्यावर काहीतरी काम केलं जाईल. हा विश्वास हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचा म्हणजे इट इज द डेफिनेशन ऑफ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री, दॅट यू शुड मेक गेस्ट फील होम अवे फ्रॉम होम. हे कधी होईल जेव्हा या सगळ्या गोष्टी मिळून येतात ना, तेव्हाच तुम्ही ते फिलिंग देऊ शकता ना. बरोबर. नाही तर मी घरी राहिले काय आणि मी हॉस्टेलमध्ये राहिले काय आणि मी 5 स्टार प्रॉपर्टीत राहिले काय. बरोबर. मला घर का हवं आहे, किंवा मी कितीही हिंडले काही झालं तरी मला माझं जेवण, माझा वरण भात, माझी पोळी भाजी, माझं घर का हवं आहे, कारण माझा त्याच्यात कम्फर्ट आहे. बरोबर. कम्फर्ट फूड. भेंडीची भाजी, वरण भात, बाजूला पोळी, वरती तूप, लिंबाची करकरीत फोड, हेवन आहे ते. किंवा उकडलेल्या बटाट्याची भाजी, किती सिम्पल वाटतं असं, पण त्यात जो सोलफुलनेस त्यात आहे तो इतर पदार्थांमध्ये नाही येणार ना, कारण आपण ते खाऊन मोठे झालो. बरोबर. आपला बेस तो आहे, आपण घुमून फिरून पुन्हा तिथेच येतोय. की जे तुमचं कम्फर्ट फूड आहे, जे तुमच्याकडे पिकतंय, ते जर तुम्ही खाल्लं तर ते सगळ्या दृष्टीने बेनिफिशियल आहे. की जो आपण जिथून पॉडकास्टला पहिली सुरुवात केली की ते का नाही किंवा ह्याच्याकडे ओढा का जास्त, ह्याच कारणांमुळे. बरोबर. ॲम्बियन्स पण बघायला गेला आता पुरणवरणचा, तर महाराष्ट्रीयन साईडचा ॲम्बियन्स केलेला आहे पूर्ण. हो, तर वी आर ट्राईंग. हां, नाही, इट्स गुड ट्राय. आणि खूप चांगल्या गोष्टी तिथे दिसून येत आहे. सर्व्हिस म्हणा, हॉस्पिटॅलिटी म्हणा, सगळ्या गोष्टी. तर ती आयडिया कुठून आली? म्हणजे तो डिझाईन जो आहे तो तुमचा आहे पूर्ण का कोणी? नाही, म्हणजे ॲज अ डिझायनर्स कन्सर्न म्हणजे आमचे मित्र आहेत, ओंकारचा मित्र आहे तो, किंवा एक ओंकारची मैत्रीण आहे, त्या सगळ्यांनी आम्हाला मदत केली. आत्ताचे जे पुरणवरणवरती तुम्हाला जे दिसेल वॉल्सवरती, एक साईड आहे विच इज लाईक एव्हरीवन ग्रेट्स ऑफ महाराष्ट्र, आपण ज्यांना म्हणू शकतो की स्टार्टिंग फ्रॉम शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, फुले किंवा तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, सावरकर किंवा लता मंगेशकर असतील, सचिन तेंडुलकर, की ही नावच आपल्यासाठी इतकी ग्रेट आहेत ना की ह्या नावांपुढं काही एक्सप्लेनेशनची गरजच नाही आहे. की हीच परंपरा घेऊन आपण पुढे चालतोय, किंवा हाच इसेन्स आहे ना आपल्या आयुष्याचा. किंवा आपण कशाशी, फूड इज व्हॉट, फूड इज इमोशन.
आपण तिथे काही गोष्टी खाल्ल्यानंतर जेव्हा आपल्याला आपल्या आईच्या हातच्या जेवणाची आठवण येते, किंवा असं माझी आजी असं करायची, किंवा माझी काकू असं करायची, किंवा हे एक्झॅक्टली, तेव्हा तुम्ही व्हॉट यू डू, यू ऑलवेज रिलेट द फूड विथ युअर इमोशन. मी खूप आनंदी असले की मला गोड खावंसं वाटतं. व्हॉट आय एम डुईंग, आय एम रिलेटिंग माय हॅपीनेस टू स्वीट. किंवा मी वरण भात खाल्ल्यानंतर मला माझी आजी आठवते. का आठवते? की मी काय म्हणतो, सबकॉन्शियसली मी माझ्या आजीशी त्या वरण भाताच्या थ्रू कनेक्टेड आहे. किंवा एक्झॅक्टली, फूड इज व्हॉट, फूड इज इमोशन. आणि म्हणजे आपल्या आज्या पण म्हणायच्या ना की रागराग करून स्वयंपाक करू नकोस. माझी आजी कायम म्हणते, आणि अजूनही, चिडून स्वयंपाक नाही करायचा, किंवा कोणाशी भांडण झालं असेल तर तसा स्वयंपाक करू नकोस, काही करू नकोस त्या दिवशी, चालेल, पण चिडचिड करून करायचं नाही, कारण तुमची इमोशन त्या पदार्थांमध्ये उतरत असते. आज्या कायम म्हणतात की तुमचं जे डोक्यात चालू असतं ना ते तुमच्या कामांमध्ये उतरतच असतं. मग मे बी तुम्ही स्वयंपाक करत असाल किंवा इतर काही काम करत असाल, जेव्हा आपला मूड छान असतो तेव्हा आपली कामं पटपट होतात, सायकल फटफट चालते. जेव्हा आपला मूड नसतो तेव्हा इतक्या क्षुल्लक चुका आपण करून बसतो की ज्या अगदी नॉर्मल सिनारिओमध्ये आपण आयुष्यात कधी केल्या नसत्या. त्याही चुका, तीही गल्लत आपण तेव्हा करून बसतो. सो फूड इज नथिंग बट अन इमोशन, की तिथे इमोशनल कनेक्ट आहे. मी कोणाशी तरी कोरिलेट करते. माझी एखादी जुनी मैत्रीण, माझी आजी, माझी आई, माझ्या घरातले, माझे मित्रमैत्रिणी, माझ्या मैत्रिणीची आई, माझ्या मैत्रिणीचं घर, मी हे तिच्याकडं खाल्लं होतं. किंवा तिच्या आईने तसं केलं होतं, तिच्या डब्यात ते यायचं. बरोबर, ते मेमरी हिट होते लगेच. ती टेस्ट, तो स्मेल, तसं ऑर्डर आला की तो आपण सगळ्या गोष्टी वी गो बॅक इन टाइम. एक्झॅक्ट, ते होतं. म्हणजे आता सगळ्यात चांगलं एक्झाम्पल इज लाईक आम्ही बटाट्याच्या काचऱ्या करतो. आता बटाट्याच्या काचऱ्या सिम्पल आहे, असं काही खूप मोठं रॉकेट सायन्स आहे असं नाही. पण माझ्या डब्यातल्या बटाट्याच्या काचऱ्या आणि माझ्या मैत्रिणीच्या डब्यातल्या बटाट्याच्या काचऱ्या त्याच्यात फरक असायचा. आणि म्हणजे अजूनही, म्हणजे आता लग्न होऊन माझ्या 5 वर्ष आली तरी माझ्या शाळेतले मित्रमैत्रिणी घरी आल्यानंतर माझ्या आईला सांगतात, काकू वरण भात आणि बटाट्याच्या काचऱ्या करा ना. की कधीही बटाट्याच्या काचऱ्या बघितल्या तरी दे रिलेट टू माय प्लेस, किंवा ते माझ्या आईशी कोरिलेट करतात. दिस इज इमोशन. किंवा पुरणवरणमध्ये आलेले कितीतरी कस्टमर, हे ना हे असं आई करायची माझी, किंवा हे ना माझी आजी असं करायची, किंवा हा पदार्थ आमची आजी करायची. बरोबर. किंवा दडपे पोहे यार किती वर्षांनी खाते, किंवा तुपसाखर पोळी. शाळेचा डबा संपल्यानंतर आपण किती वर्ष खाल्लीच नाहीये मध्ये. आणि ते एकदम एवढ्या वर्षांनंतर खाल्ले की इट हिट्स यू डिफरंटली. काय म्हणजे खूप सिम्पल आहे, साधं आहे, काही असं खूप त्याला एलॅबोरेटेड नाही, असं काहीच नाहीये की. पण इट मेक्स यू फील गुड, की कारण की तुम्ही मेमरीजमध्ये जाता तुमच्या आणि त्या सगळ्या गोष्टी आठवतात लहानपणीच्या. फोडणीचा भात, सिम्पल एक्झाम्पल, लाईक फोडणीचा भात काय आहे ते, भाताला फोडणी दिली आहे ना, पण ते मी कशाशी तरी रिलेट करते. सो फूड इज व्हॉट, फूड इज युअर इमोशन. यू ऑलवेज रिलेट युअर इमोशन्स विथ युअर फूड. की हे तिथे खाल्लं होतं. म्हणजे आपण म्हणतो ना, आपण म्हणजे हे फनी वाटेल कदाचित ऐकायला, पण माझी आई वगैरे अजूनही म्हणते की माझ्या लग्नातली जिलबी लोकांना अजूनही आठवते. म्हणजे जिलबीची माझ्या आईचं लग्न वॉज कनेक्टेड टू पीपल. म्हणजे त्या इतक्या बारीक बारीक गोष्टी असतात ना की अरे यार, त्या फूडशी ती मेमरी माझी कनेक्टेड आहे. सो फूड इज इमोशन. म्हणजे आणि तुम्ही जितकं काय म्हणतो, जितके त्याच्याशी स्वतःला कोरिलेट करता ना, तितकं तुम्ही त्याच्याबरोबर अजून विणले जाता. की मला आज कदाचित मी या भावनेतनं खात असेल, पुढल्या वेळेला कदाचित एक पर्स्पेक्टिव्ह वेगळा असेल माझा ती गोष्ट खाण्याचा. ट्रू. पण कुठेतरी त्यामागे इमोशन आहे ना. असेच काही इमोशन. बरोबर. असंच काही उदाहरणं आले का? म्हणजे आता जसं एक उदाहरण तू दिलं, एक फॅमिली आली होती, तसं त्यांना खायला दिलं, लहान मुलं खात नव्हते. अजून काय असं एक्सपिरियन्सेस आले का रेस्टॉरंटमध्ये? मी तुला दुसरं म्हटलं ते सुरणाच्या कापांचं, तसं बरेच वेळा होतं आमच्याबरोबर की सुरणाचा काप, सुरड नको, पण ते खाल्ल्यानंतर ते अल्टिमेट टेस्ट करतं की विच इज लाईक खूप अंडररेटेड आहे, पण त्याची चव खरंच ब्रिलियंट आहे. किंवा अगदी साधा वरण भात सुद्धा
म्हणजे दमून आल्यानंतर किंवा खूप हेक्टिक दिवस गेल्यानंतर साधा वाफाळता वरण भात, बाजूला वरण, मीठ, लिंबाची फोड, वरती तूप, ह्याच्यासारखं सुख नाहीये. ट्रू. किंवा पुरणपोळीवरती तुपाची धार यासारखं सुख नाही. बरोबर. किंवा मोदक उघडल्यानंतर त्याच्यात तूप पडणं यासारखं सुख नाही. म्हटल्यानंतर तेच आहे की मी मोदक कोणाशी रिलेट करेन की आता आपण महाराष्ट्रीयन आहोत, महाराष्ट्रीयन घरांमध्ये उकडीचे मोदक केले जातात, पण नॉन महाराष्ट्रीयन लोक जेव्हा आमच्याकडे येतात ना, दे रिलेट दॅट थिंग टू देअर महाराष्ट्रीयन फ्रेंड्स. यार ये ना, ये हमने उकड़ी का मोदक उनके घर पे गणपती में बनाते थे, उनके घर पे खाया था. बरोबर. उकडीचा मोदक पण खूप छान मस्त एकदम. पण जो मोदक आहे, म्हणजे मोदकाचं मी एक्झाम्पल घेतलं तर तो मेन त्याच्यात गुळ असतो का साखर असते, काय? दोन्ही प्रकारे करता येतो. तळलेला मोदक केला तर तो साखरेचा करता येतो, उकडीचा केला तर तो गुळाचा करता येतो. अच्छा. सो दोन्ही प्रकार आहेत. पण उकडीचा जास्त इट्स गुड फॉर हेल्थ ना? दोन्ही. मी जसं म्हटलं तसं कुठलाही पदार्थ तू घेशील ना, एका लिमिट पुढे मी जर एखादा कुठलाही पदार्थ, अगदी बटाटे वडा का असे ना, मी खाल्ला लिमिट पुढे. म्हणजे एकाच दिवशी मी रोज उठून मी 10 वडे खाल्ले, कधी ना कधी 1 पॉइंट दॅट्स गोना हार्म माय हेल्थ. उकडीचा मोदक काय आहे, कार्ब्स आहेत त्याच्या बाहेरच्या आवरणामध्ये, तांदूळ आहे, आतमध्ये त्याचा नारळ आहे की ज्यातनं स्निग्धता आपल्याला मिळते, किंवा गूळ आहे ज्यातनं मॅग्नेशियम मिळतं आपल्याला, वेलची आहे, जायफळ आहे की जे आपल्या शरीरासाठी योग्य आहे किंवा ते खाल्लं गेलं पाहिजे. कुठलाही पदार्थ आपण एक्सेसिव्ह प्रमाणात जर कन्झ्युम केला, इट इज गॉना हार्म अस. कोणत्या क्वालिटीचे इन्ग्रेडियंट्स आपण वापरतो त्याच्यावर, म्हणजे कोणतं तेल वापरतो फ्राय करण्यासाठी ओके, फ्राय म्हणजे पुरणवरणमध्ये आपण रिफाईंड ऑइलच वापरतो फॉर द फ्राईंग. आणि सगळे पदार्थ एक सर्टन क्वालिटी, जी आपली क्वालिटीचे जे रिमार्क्स आहेत ते पास केलेलेच असतात. सो एनिथिंग यू कम डाऊन, तुम्हाला असं नाही कधी बघायला मिळणार की हे लो ग्रेडेड होतं किंवा हे असंच काहीतरी होतं. नाही, आम्ही कदाचित त्या पदार्थासाठी तुला त्या दिवशी नाही सांगू की आज हे दादा अवेलेबल नाही आहे, काही, नो मॅटर वॉट द रिझन इज. रिझन वी शुड नॉट गिव्ह द रिझन बिईंग इन हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री, बट स्टील एनी टाईम बाय एनी टेक्निकल एरर वी टेक इट ॲज अन एक्झाम्पल. की गेल्याच आठवड्यात माझ्याकडं तांदूळाचं धिरडं आपण देतो पुरणवरणमध्ये, पण तांदूळाच्या धिरड्यासाठी जे पीठ लागतं त्याची एक कन्सिस्टन्सी आहे, म्हणजे पिठाची, कोरड्या पिठाची पण एक हे कन्सिस्टन्सीज म्हणूया आपण त्याला. सो एक तसंच लागतं ते, असं खूप जास्त रवाळही नको, खूप जास्त पातळही नको, असं मधलं ते लागतं. तर त्या आठवड्यामध्ये जे दळून आलेलं पीठ होतं ते थोडं जास्त रवाळ होतं, तर त्याची धिरडी बनतच नव्हती. कितीतरी वेळा आमचा तो स्ट्रगल चालू होता. ते 2 दिवस मला कस्टमरला नाही म्हणायला लागलं त्याच्यासाठी की नाही आहे आज अवेलेबल. सो तू कमिंग बॅक टू युअर पॉईंट की काय खावं किंवा काय खाऊ नये, काय खावं किंवा काय खाऊ नये यापेक्षा किती खावं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. की आपलं अगदी जेवणाचं टिपिकल ऑथेंटिक महाराष्ट्रीयन जेवणाचं ताट जरी घेतलं, ऑलटुगेदर आपण थाळी नाही सर्व करत पुरणवरणला, पण जस्ट गिव्हिंग अन एक्झाम्पल. पण थाळी तर आहे ना, मग ती थाळी नाही, तो थाळा आहे. आपण थाळी म्हणून म्हणजे सगळं वरण भात पोळी भाजी असं एकत्र सर्व नाही करत. तुम्ही वरण भात वेगळा घेऊ शकता, पोळी भाजी वेगळी घेऊ शकता, पिठलं भाकरी वेगळी घेऊ शकता. असं थाळी म्हणून एकत्र आपण नाही सर्व करत, तो थाळा सर्व करतो आपण, विच इज काइंड ऑफ अ प्लॅटर. पण पोळी भाजी वरण भात सगळं असं एकत्र ज्याला म्हणतो तसं आपण नाही सर्व करत, सगळं तुम्ही वेगवेगळं आपल्याकडे घेऊ शकता. सो जर आपण ते ताट डोळ्यासमोर आणलं, स्टार्टिंग फ्रॉम लिंबात विटॅमिन सी आहे, कमिंग बॅक की वरण भात सोलफुल फूड आहे, कार्ब्स आहेत, प्रोटीन्स आहेत, भातातनं तुला कार्बोहायड्रेट मिळतात, डाळीतनं प्रोटीन मिळतात, भाजी आहे तुझ्याकडे, पुन्हा पोळी आहे, काहीतरी एक गोड पदार्थ आपल्या ह्याच्यात असतो, एखादी कोशिंबीर असते, चटणी असते. काय आहे, इट इज अ परफेक्ट फॉर्म ऑफ अ बॅलन्स डाएट. डावी बाजू उजवी बाजू आपण घरी पण म्हणतो ना, आई पान वाढताना कायम सांगते डावी बाजू कुठली. काय आहे ते की कुठली, म्हणजे चटणी उद्या उठून मी भाजीसारखी खायला लागले नाही चालणार, किंवा भाजी अगदी म्हणजे असं पोळीला लावून खायला लागले तरी ते नाही चालणार. लोणचं पोळीच खाल्ली तसं.
म्हणजे तीही छान लागते फॉर दॅट मॅटर कधीतरी खायला, पण ॲज अ बॅलन्स्ड फूड किंवा बॅलन्स्ड डाएटचा विचार केला तर आपलं ताट हे खूप बॅलन्स्ड आहे ना. अँड वी आर ट्राईंग टू डू दॅट थिंग, बट नॉट इन टू द थाळी फॉर्मॅट बट इन टू द आला कार्ट फॉर्मॅट. काही वेळेला असं असतं ना की मला पूर्ण थाळीची कदाचित भूक नाही आहे, बरोबर, की मला बाबा आता किंवा आता माझ्याकडे ऑफिसमध्ये म्हणजे ऑफिसमध्ये जे वर्किंग स्टाफ असतो तो येतो की यार भात खाल्ल्यानंतर ना कदाचित झोप येईल असं वाटतंय, सो दुपारी भात नको आहे मला. सो मग तुम्ही त्यांच्यासाठी ऑप्शन आहे की फक्त पोळी भाजी तुम्ही खाऊ शकता. म्हणजे त्यातला एक भाग की ज्याने तुमचं पोटही भरणार आहे, ॲट द सेम टाईम तुम्हाला जे आहे की कदाचित झोप येईल का तर तेही होणार नाही. किंवा मला पोळी भाजी खाल्ल्यानंतर ना कदाचित मला वरण भात नको आहे, आय एम कम्फर्टेबल विथ काय म्हणतो आपण फोडणीचा भात, किंवा मला दही भात खायला आवडेल, देन वी कॅन इवन शिफ्ट टू दॅट ऑप्शन. म्हणून आम्ही थाळी काइंड ऑफ अ गोष्ट सर्व करत नाही, अला काटवरती सगळं वेगवेगळं आम्ही सगळं सर्व करतो. पोळी भाजी वरण भात चॉईसनुसार तुम्ही तुमच्या घेऊ शकता. येस, करेक्ट. पण मग ते आपलं गहू वापरतो आपण का म्हणजे कशासाठी? पोळीसाठी वगैरे गहू, गव्हाची पोळी. येस, पूर्ण गव्हाची पोळी. मटार करंजीचं कव्हर गव्हाचं असतं आपलं पूर्णपणे. आणि उकडीचा मोदक? उकडीचा मोदक तांदूळ, तांदूळाच्या पिठाचं कव्हर असतं ना आपलं, उकड तांदूळाच्या पिठाची. मग सगळं त्या दृष्टिकोनातून पण सगळ्या गोष्टी. हो, दॅट इज एव्हरीथिंग कम्स अंडर ओंकार. बिकॉज ही इज द वन हू टेक्स केअर ऑफ ऑल दीज थिंग्स. जे ऑपरेशनल ज्याला आपण गोष्टी म्हणतो की काय आणायचं आहे, किती प्रमाणात आणायचं आहे, कसं करायचं आहे, सो ऑल दोज थिंग्स विल कम अंडर हिम. ऑल दीज थिंग्स की हे कसं प्रेझेंट करायचं आहे किंवा ह्याच्या मागे काय आहे किंवा आपण काय टाकू शकतो, हा जरा जो पार्ट आहे रेस्टॉरंटमधला तो माझ्याकडे असतो. ऑपरेशनल एव्हरीथिंग इज ॲट हिम, मॅनेजमेंट थिंग्स आर ॲट मी. सो वी हॅव डिवायडेड आवर पाथ्स इन सच अ वे. तुझी एकदा आपण जेव्हा भेटलो होतो, जेव्हा मी पहिल्यांदा आलो होतो, तर तेव्हा तू तुझ्या डिग्रीबद्दल सांगितलं होतं. कम्फर्टेबल आहे ते सांग? हां, दॅट्स ओके. मी हॉटेल मॅनेजमेंट 3 वर्षाची डिग्री केली, पण माझं स्पेशलायझेशन 6व्या सेमिस्टरला, सेमिस्टर पॅटर्नमध्ये आपण जातो हॉटेल मॅनेजमेंटच्या. 6 सेमिस्टरला माझं स्पेशलायझेशन हे रूम डिव्हिजन मॅनेजमेंट होतं. रूम डिव्हिजन मॅनेजमेंट म्हणजे हाऊसकीपिंग आणि फ्रंट ऑफिस. म्हणजे ऑनेस्टली स्पीकिंग आय एम नॉट ॲट ऑल अ किचन पर्सन. अच्छा, कुकिंगचा हां, नाही म्हणजे आवडतं, म्हणजे आवडतं इतपत. कुकिंग आवडतं पण डिग्री त्याच्यात नाही. डिग्री माझी हॉटेल अँड टुरिझम मध्येच आहे. 5 सेमिस्टर पर्यंत तुम्हाला 4 सब्जेक्ट घ्यावे लागतात, विच आर कोर सब्जेक्ट्स. हां, फूड प्रोडक्शन मीन्स इन जनरल टर्म कुकिंग, F&B सर्व्हिस विच इज युअर सर्व्हिस, फ्रंट ऑफिस युअर रिसेप्शनवाला पार्ट, अँड हाऊसकीपिंग इज युअर क्लिनिंगवाला पार्ट. सो हे 4 कोर सब्जेक्ट्स असतातच. 6व्या सेमिस्टरला तुम्ही ह्याच्यापैकी 2 सब्जेक्ट ॲज अ स्पेशलायझेशन म्हणून सिलेक्ट करू शकता. सो कुठले तरी 2 सब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट करता, कुठले तरी 2 ड्रॉपआउट होतात. सो 6व्या सेमिस्टरला तुम्ही त्याचा जास्त अभ्यास करता. सो आय टुक रूम डिव्हिजन मॅनेजमेंट, फ्रंट ऑफिस अँड हाऊसकीपिंग. अच्छा, मी ते 2 सब्जेक्ट सिलेक्ट केले. असं त्याची मदत होते का याच्यात? ॲज अ फूड इज कन्सर्न मी बनवत नाही ऑनेस्टली स्पीकिंग, पण म्हणजे आय एम मोर पर्सन हू लाईक्स टू टॉक किंवा हू लाईक्स टू कनेक्ट विथ पीपल. ऑब्व्हियसली दॅट हेल्प्स. आता जे लोक येत आहेत तो स्वतःहून मेटकूट भात देऊन जातात, तर ऑब्व्हियसली कनेक्ट होत आहेत लोक, त्याच्याशिवाय नाही आहे. आणि असं आहे ना की काय म्हणतो, आमच्या दोघांमध्ये हे खूप पहिल्यापासून होतं की इफ ही इज इन टू दॅट आय टेक केअर ऑफ दिस पार्ट. अच्छा, की ओके फाईन, तू ऑपरेशन्स बघतोयस ना, ऑल गुड टू गो विथ ऑपरेशन्स. हे मी बाहेरचं मी करते मॅनेज, काय करायचं ते. मार्केटिंग, फायनान्स काइंड ऑफ. नाईस, खूप चांगलं वाटलं बोलून. थँक्स अ लॉट फॉर बिंग अ गेस्ट. आणि दॅट्स अ प्लेजर टू बी अ गेस्ट विथ यू. बिकॉज असं आहे ना की फूड म्हटल्यानंतर ना खूप मिथ्स आहेत, खूप मिसकन्सेप्शन्स आहेत की काय महाराष्ट्रीयन फूड खायचं नाही. इट इज सोल फूड. सो मी तुझ्या थ्रू सगळ्यांना इन्व्हाइट करेन, ॲटलिस्ट कम डाऊन टू पुरणवारण ॲटलिस्ट वन्स, गिव्ह अस द अपॉर्च्युनिटी टू सर्व यू, अँड वी विल ट्राय आवर लेवल बेस्ट टू
गिव्ह अ सरप्राईज टू युअर पॅलेट अँड ॲट द सेम टाइम द जॉय. एक आनंद, जेवण हा आमच्याकरता आनंद आहे की त्यातनं जर आनंद मिळाला ना की जाताना तुमच्या चेहऱ्यावरती स्माईल असेल, आम्ही पास. ॲज अ कस्टमर ऑल्सो आय कॅन गॅरंटी द टेस्ट, सर्व्हिस अँड एव्हरीथिंग. त्याच्यामुळे नक्कीच व्हिजिट केलंच पाहिजे सगळ्यांनी पण. थँक्यू. थँक्यू सो मच.